मी पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव, वेदानगर पोलीस स्टेशन। आमच्याकडे घाटीमधून एक MLC प्राप्त झाली। त्यामध्ये एका मुलीची जी आहे प्रसूती झालेली आहे आणि तिचं वय कमी असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यांच्या MLCवरून जे आहे तर आम्ही शहानिशा केली, चौकशी केली असता सदर मुलीचं नाव वगैरे कळालं आणि ती कुठली आहे त्याची माहिती काढली, तिचे डॉक्युमेंट वगैरे व्हेरीफाय केले। तर तिचं जे लग्न आहे 2023लाच झालं होतं आणि त्यावेळेस तिचं वय जे आहे 14.5 वर्ष होतं आणि आता जेव्हा तिची प्रसूती झाली त्यावेळेससुद्धा तिचं वय जे आहे 17 वर्ष आणि काही महिनेच आहे। म्हणजे तिचं लग्न जे आहे तर बालविवाहामध्येच झालेलं होतं आणि त्यावरून मग आम्ही तिचा जबाब वगैरे घेतला, तिच्या नातेवाईकांचा वगैरे घेतला। तर त्यांना सगळ्यांना ही बाब माहीत होती की ते मुलीचं वय कमी आहे, ती 18 वर्षापेक्षा कमी वयाची आहे। तिच्या आईवडिलांनाही माहीत होतं आणि जो मुलासोबत तिचं लग्न झालं त्या मुलालाही ते माहीत होतं। त्या मुलाच्या आईवडिलांनासुद्धा माहीत असतानासुद्धा या सगळ्यांनी मिळून संगनमत करून जे आहे तर बालविवाह घडवून आणला आणि बालविवाह घडवून आणल्यानंतर ज्या मुलासोबत त्या मुलीचं लग्न झालं त्यालाही हे माहीत असतानासुद्धा त्याने तिच्यासोबत जे आहे शारीरिक संबंध ठेवले आणि त्यामुळे सदरची मुलगी जी आहे प्रेग्नंट होऊन डिलिव्हरी झालेली आहे। तरी देवाच्या कृपेने ती सुखरूप आहे, तिला एक मुलगा झालेला आहे। परंतु जे आहे की जे कायद्याच्या विरुद्ध आहे तरीसुद्धा या लोकांनी कायद्याच्या गोष्टीचं पालन न करता बालविवाह पद्धतीने विवाह घडवून आणला आणि सदरच्या मुलीवर जे आहे त्या मुलाने सुद्धा जे आहे संबंध ठेवल्याने आम्ही बालविवाह अधिनियम 9-11 नुसार तसेच पोस्कोचं जे आहे 468 नुसार आणि BNSच्या जे आहे तर 376 वगैरे त्याच्यामध्ये लावून सदरच्या सगळ्या फॅमिलीवर म्हणजे मुलाच्या आईवर, मुलाचे वडील नाहीत आणि मुलीच्या आई वडिलांवर आणि त्या मुलावर अशा पद्धतीने आम्ही गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई केलेली आहे। आणि समाजाला पण माझं जे आहे की एक आव्हान आहे की ज्या गोष्टी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि कायद्यानुसार ज्या सोयीस्कर आहे त्यानुसारच आपण काम केलं पाहिजे। बालविवाह करणं हा गुन्हा आहे आणि यामध्ये जे आहे तर त्या मुलीचं एखाद्या जीवसुद्धा जाऊ शकला असता, परंतु ती सुखरूप आहे। तर या गोष्टीचं सगळ्यांनी भान ठेवूनच पुरुषांनीसुद्धा आणि त्यांच्या आईवडिलांनीसुद्धा हे भान ठेवूनच आपलं काम केलं पाहिजे आणि त्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।